आज खायला काय करावे बरे? छान आयते करावे म्हणते. म्हणजे अलीकडे स्विगी झोमॅटोने आयते मागवण्याची सोय केली आहे, हे खरं आहे. पण आयते मागवावे, आयते बसून खावे अशा अर्थाने नाही म्हणते बरं का. तर आयते नावाचा पदार्थ बनवावा असं म्हणते. तुम्हाला हवी आहे का याची पाककृती म्हणजे रेसिपी? माझ्याकडच्या पुस्तकात आहे, सांगते हा. तांदूळाच्या पिठात पाणी व मीठ घालून आयत्या वेळी केलेल्या धिरड्याला आयते असं म्हणतात. कारण ते करायला अतिशय सोपं, म्हणजे श्रम न करता आयतच खाता येतं. आहे की नाही गंमत? विशेष म्हणजे अगदी लीळाचरित्रासारख्या प्राचीन ग्रंथात पण या आयत्यांचा उल्लेख आहे. म्हणजे हा पदार्थ किती प्राचीन आहे बघा. मला माहिती आहे आता तुम्ही विचाराल की या अशा जुन्या पाककृती असणारं हे पुस्तक आहे तरी कुठलं? सांगते. या पुस्तकाचं नाव आहे सूपशास्त्र. आता आपल्याला सूप म्हटल्यावर भाज्यांचं सूप जे आपण पितो तेच पटकन आठवतं. पण शब्दांच्या गमती जमती बघा कशा असतात. सूपशास्त्र या शब्दाचा अर्थ स्वयंपाकाचं शास्त्र. 14 विद्यांमध्ये या शास्त्राचा समावेश होतो. क्वचित 64 कलांमध्येही तो केला जातो. आता हा सूप शब्द आला कुठून? सु अधिक पा, पिबती या संस्कृत धातूच्या रूपातून सूप हा शब्द तयार झाला. पेय, कढण हा या शब्दाचा मूळ अर्थ. इंग्रजी भाषेतही सूप या शब्दाचा अर्थ हाच आहे, असाच आहे. हा खरंच योगायोग म्हटला पाहिजे. तर सूप म्हणजे वरण, कढण असे पदार्थ. आणि असे पदार्थ रांधणारा तो सूपकार. हा शब्द महाभारतातही आढळतो. तसा संस्कृत भाषेत सुद या क्रियापदाचा अर्थ शिजवणे असा आहे. त्यावरून सुद म्हणजे स्वयंपाक, सुदकर्म म्हणजे स्वयंपाक करणे, सुदकार म्हणजे स्वयंपाकी आणि तसंच सुदशास्त्र म्हणजे स्वयंपाकाचं शास्त्र असे शब्दही प्रचारात होते. पुढे सुदकार म्हणजे स्वयंपाकी आणि सूपकार या 2 शब्दांची सरमिसळ होऊन सुदकार हा शब्द प्रचारातून नाहीसा होत गेला आणि स्वयंपाकी या अर्थी सूपकार हा शब्द वापरला जाऊ लागला. म्हणजे सूदशास्त्र या शब्दाची जागा सूपशास्त्र या शब्दाने घेतली. त्याचा अर्थ वरण कढण करण्याचं शास्त्र एवढाच न राहता स्वयंपाकाचं शास्त्र असा झाला. तर असं हे सूपशास्त्र. आणि त्या सूपशास्त्राचं मराठीतलं बहुधा पहिलं म्हणावं असं हे पुस्तक सूपशास्त्र. आता तर काय आपण यूट्यूब व्हिडिओ किंवा इन्स्टा रील पाहून पदार्थ बनवतो. पण हे पुस्तक छापलं गेलं ते 1875 साली. म्हणजे किती जुनं पुस्तक आहे बघा. रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी या सगळ्या पाककृती गोळा केल्या आणि पुण्याच्या रावजी श्रीधर गोंधळेकरांनी आपल्या जगत हितेच्छू या छापखान्यात छापून हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाची किंमत पहिल्या आवृत्तीपासून ते 3ऱ्या आवृत्तीपर्यंत ₹1.25 होती. आणि 1923 पर्यंत या पुस्तकाच्या 7 आवृत्त्या छापल्या गेल्या. यावरून हे पुस्तक लोकप्रिय होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. गुप्त्यांनी तयार केलेलं हे पुस्तक इतर सूपकारांच्या मदतीनं सुधारून आपण छापलं असं प्रकाशक गोंधळेकरांनी अगदी मुखपृष्ठावरच स्पष्ट म्हटलंय. या उल्लेखामुळे सूपशास्त्राचे लेखक रामचंद्र गुप्ते हे कोणी सूपकार होते असा समज होणं स्वाभाविक असलं तरी ते योग्य नाही. रामचंद्र सखाराम गुप्ते हे वास्तविक सांगली संस्थानाचे दिवाण होते. पुण्याचे मामलेदार व डेप्युटी कलेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. राव बहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती. त्यांचे 2 मोठे वाडे पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात आणि शनिवार पेठेत होते. त्यांनी शेतकीवर आणि अश्वशास्त्र अशा इतर विषयांवरही पुस्तकं लिहिली आहेत. किताब कलही या उपक्रमाच्या निमित्तानं जुनी पुस्तकं पुन्हा एकदा छापण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामध्ये हे पुस्तक आता पुन्हा एकदा छापण्यात आलं आहे आणि त्याचं संपादन भूषण पानसे आणि आदुबाळ यांनी केलं आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक जुन्या मराठीतून असल्यामुळे त्यांनी जागोजागी तळटीपा म्हणजे अर्थात फुटनोट्स दिले आहेत. त्यामुळे या पुस्तकातील जुन्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो आणि आपल्या माहितीत भरही पडते.
त्या काळातील मराठी भाषा आजच्यापेक्षा किती वेगळी होती. आता रेसिपी सांगायची म्हटलं की साहित्य आणि त्याचं प्रमाण सांगणं आलंच ना, पण इथलं प्रमाण तुम्हाला वाचून पटकन कळणार नाही याची मी अगदी गॅरंटी देते. बरं, मला सांगा, 1 मासा मीठ घाला म्हणजे काय? कळलं तुम्हाला? किंवा गहू, रुपया हे वजनाचं परिमाण आहे अशी शंका तरी येईल का? पण अशी वजनाची परिमाणं इथं सर्रास वापरलेली आहेत. बरोबरच आहे म्हणा. स्वतंत्र भारताने 1956 साली मोजमापाची मेट्रिक म्हणजे ग्रॅम, किलो ही पद्धत स्वीकारली. पण त्यापूर्वी शेर, तोळा, मासा, गहू ही भारतीय मापं वापरली जायची. गुप्ते गोंधळेकरांनी थोडा बदल करून हीच पद्धत वापरली आहे. म्हणजे तोळा या मापाऐवजी इंग्रजी रुपया भार म्हणजे तात्कालीन इंग्रजी रुपयाचं वजन हे माप वापरतात. इंग्रजी रुपयाचं वजन म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1 तोळ्या एवढं ठेवलं होतं. तोळ्याऐवजी रुपया भार हे एकक त्यांनी सोय म्हणून इथे वापरलं असावं. रुपया भारलाही काही ठिकाणी या पुस्तकामध्ये कंपनी रुपया भार असं म्हटलेलं आहे. रुपया भार, कंपनी रुपया भार, इंग्रजी रुपया भार या तिन्हींचा अर्थ एकच आहे असं सूपशास्त्रकारांनी पुढच्या आवृत्त्यांमध्ये स्पष्ट केलंय. आता हे दिलेलं कोष्टक बघा. कोष्टक म्हणजे तक्ता दाखवते तो बघा. त्यामुळे आता साधी तुरीची डाळ म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण बनवायचं आहे तर ती पाककृती या पुस्तकात कशी येते बघा. 20 रुपये भार तुरीची डाळ सोलीव म्हणजे साल काढून टाकलेली चांगली निवडून घ्यावी. नंतर ती पाण्यात धुवून पाघळू द्यावी म्हणजे निथळू द्यावी. नंतर 30 म्हणजे संख्या 30 नव्हे बरं, 30 म्हणजे तिला अर्थात डाळीला 3 मासे तूप लावून ती 60 रुपये भार गोड्या पाण्याच्या आधणात, आधण म्हणजे गरम पाणी, घालून एक कढ येऊन गेल्यावर हळदीची पूड 1 मासा त्यात टाकावी. नंतर झाकण ठेवावं. त्या डाळीस शिजण्यापूर्वी ढवळू नये कारण वरण काळे होते. डाळ चांगली शिजली म्हणजे त्यात 1 रुपया भार मीठ, 1 रुपया भार तूप, 1 रुपया भार गूळ आणि 1 गुंज हिंग असे जिन्नस घालावे. ढवळू नये. शिवाय डाळ लवकर शिजत नसेल तर 12 मिरच्यांची पूड किंवा थोडे तेल किंवा तूप यातून कोणताही पदार्थ तीत टाकावा म्हणजे ती लवकर शिजते. अशी उपयुक्त टीप सुद्धा आपल्याला दिलेली दिसते. कुकर, मिक्सर नाही या अशा स्वयंपाकघराची कल्पना आता आपल्याला करता येणं पण किती अवघड आहे नाही का? पण या पुस्तकामध्ये अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळते ज्या आता आपण पार विसरून गेलो आहोत किंवा कदाचित आपल्याला माहीत सुद्धा नाही. मुळात हा काळच फार वेगळा आहे. तेव्हाचे खाद्यपदार्थही वेगळेच होते. तेव्हाचं स्टेपल फूड म्हणजे ज्वारीची भाकरी आणि म्हणूनच घडीची पोळी ही सुद्धा सणासुदीला करण्याच्या पदार्थांमध्ये दिली आहे. किंवा भाज्यांमध्ये बहुधा सगळ्यात लोकप्रिय भाजी कोणती? काय वाटतं? एनी गेसेस? बटाटा? नाही, लाल भोपळा. कशावरून? तर त्यांनी सगळ्यात आधी लाल भोपळ्याच्या भाजीची कृती सांगितली आणि मग इतर भाज्या त्याप्रमाणे कराव्यात असं सांगितलंय. या इतर भाज्यांमध्ये हिरवी केळी, पडवळ, घोसाळी, दुधी भोपळा, तोंडली, दोडका, कोवळा फणस, कोबी, अल्कोल, कारली, धेंडस, करटोली, केळफूल अशा कितीतरी भाज्या आहेत. अगदी हिरव्या अंजिरांची भाजी पण आहे. यातल्या कितीतरी भाज्यांची नावं आपल्याला माहीत सुद्धा नसतील किंवा आता या सगळ्या भाज्या मिळणं कठीणही झालंय. आश्चर्य म्हणजे सूपशास्त्रकारांनी स्वयंपाकात लसूण वापरलेला नाही, टोमॅटोही नाही, बटाटा, कांदाही अगदी क्वचित येतात. पोर्तुगीजांनी अननस हे फळ भारतात आणलं होतं. पपई आणि अननस ही 2 फळं 19व्या शतकातल्या बंगालात लोकप्रिय होऊ लागली होती. सूपशास्त्र म्हणजे या पुस्तकामध्ये अननसाच्या कृती आहेत पण पपई नाही. पुस्तकातील स्वयंपाकाशी संबंधित क्रियापदं केवढी मस्त म्हणजे रोचक आहेत. आधण सळसळणे, आसडवणे, वळणे, खतखतणे, रटरटणे, शीग मोडणे, वैरणे, वेळणे, आळणे, वैचणे, निखळणे, कुंवळणे, खरगटणे ही क्रियापदं आपण वापरतही नाहीत आणि आपल्याला याचा अर्थही माहीत नाही. हेच
वैलचूल, दुर्डी, रोवळी, काईल, परळ, वेळवाची लेखणी, तांबली, पितळी या भांड्यांच्या उपकरणांच्या बाबतीतही हे खरंय. पुस्तकामध्ये ओगराळं, डाव, झारा, पंचपात्र यांचाही वापर सांगितलेला आहे. आता ही वैलचूलच बघा, काय सुंदर वस्तू आहे. वैल हा चुलीचाच एक भाग आहे. म्हणजे मातीची चूल 3 पाय असलेली घोड्याच्या नालेच्या आकाराची असते. तिच्यात समोरून लाकडं सारतात, पुढून ती उघडीच असते आणि अर्थात वरूनही. पण तिच्या एका कुशीला एक मोठा बोगदा असतो. चुलीत न मावणाऱ्या ज्वाळा म्हणजे फ्लेम्स त्यातून बाहेर येतात. चुलीच्या कुशीतून बाहेर झेपावणाऱ्या त्या ज्वाळांच्या भोवती येतील अशा बेतानं 4 लहान खुंट बांधून काढलेले असतात आणि त्याला वैलचूल म्हणतात. कमी आचेवर शिजवायचा पदार्थ वैलावर वा वैलचुलीवर ठेवतात, कारण वैलाखाली जाळ नसतो. एका चुलीवर स्वयंपाक सुरू असताना वैलावर ठेवलेल्या भांड्याला धग लागून पदार्थ शिजत असे. हे पुस्तक वाचताना पुस्तक लिहिणाऱ्याचं सूक्ष्म निरीक्षण अगदी थक्क करतं. तर किती छान छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे डिटेल्स सांगितलेत बघा. भातातून पांढरी वाफ निघू लागली की तो पक्का शिजला असे समजावे. आता काय म्हणायचं, म्हणजे वाफेला कुठे रंग असतो असं आपल्याला वाचक म्हणून वाटूच शकतं, पण सूपशास्त्रकारांनी विचारपूर्वक हे लिहिलेलं आहे. आता सुरुवातीला येणारी वाफ ही जरा पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असते आणि पुढची दणदणीत वाफ ही धुईमुळे म्हणजे मिस्टमुळे पांढरी दिसते. त्यामुळे दणदणीत वाफ येऊ द्या असं सूपशास्त्रकारांना सांगायचंय. आता तेव्हाची रोजची भाषा आपल्याला या पुस्तकातूनच आढळणार. पण भाषेच्या गमती जमती किती असतात बघा. म्हणजे या पुस्तकामध्ये सांगितलेली एक गंमत वाचूया. फारसी भाषेत मुरब्बा म्हणजे जॅम आणि मुरब्बाब म्हणजे साखरेच्या पाकात मुरवलेली फळं. मुरब्बाबचा अपभ्रंश मुरंबा, मुरांबा असा झाला. त्याचा आंबा या फळाशी संबंध नाही किंवा असला तरी योगायोगानं आहे. इतर कोणतंही फळ पाकात मुरवलं तरी त्याचा मुरंबाच आहे असं म्हणावं लागेल. आता गंमत काय झाली तर मुरंबा या शब्दाचा संबंध आंबा या फळाशी लागल्यामुळे मोर आवळा हा शब्द तयार झाला. वास्तविक या पदार्थाचं नाव आवळ्याचा मुरांबा असं असायला हवं. या पुस्तकात मोर आवळा सांगितलाय, पण करवंदाचा मुरांबा, म्हाळुंगाचा म्हणजे लिंबू वर्गातलं एक फळ आहे, अतिशय औषधी असं हे फळ आहे. तसंच कवठाचा, अगदी कोरफडीचाही मुरांबा सांगितलाय. म्हणजे कोणी खरंच या सगळ्या पाककृती करून बघायच्या ठरवल्या ना तर या पुस्तकामध्ये त्यांच्यासाठी खजिनाच आहे. आजकाल झाले तर केवळ लग्नातच बनवले जातात असे गवले, मालत्या, कानवले या अशा पदार्थांपासून ते अगदी पातोळे, तेलच्या, गुरवळ्या, अकबऱ्या म्हणजे अनारशाचा एक प्रकार असतो, अशा पदार्थांपर्यंत अनेक पदार्थांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते. एक ना गपचिप नावाचाही पदार्थ आहे. चक्क्यावर साईचा थर देऊन त्यावर पुन्हा चक्क्याचा थर लावतात. तुपात याच्या वड्या कापून हलकेच तळतात, वर साखर लावतात. आता इतक्या कष्टाने केलेलं हे पक्वान्न सगळ्यांना कुठे वाटायचं, म्हणून गपचिप बनवतात आणि गपचिप खातात बहुधा. हा मजेचा भाग सोडा, पण हे पुस्तक आपल्याला अशी अद्भुत वाटेल अशी माहिती सांगतं. अशा या जुन्या पुस्तकातून त्यावेळच्या समाजाविषयी पुष्कळ माहिती मिळते नाही. तेव्हा तुम्हीही हे पुस्तक नक्की वाचा. आता जाता जाता एक युक्ती या पुस्तकातलीच सांगते. पर्जन्यकाळी म्हणजे पावसाळ्यात पराती खाली निखारे घालून त्यावर पापड लाटावे म्हणजे ते वाळून तयार होतात. अशा भन्नाट कल्पना सुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. या पुस्तकाची लिंक म्हणजे संकेत दुवा खाली दिलेला आहे, त्यामुळे हे पुस्तक विकत घ्या, नक्की वाचा. आणि अर्थात असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम हा माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एखाद्या जुन्या पुस्तकाविषयी ज्या वेळेला आम्ही तुम्हाला माहिती देत असतो त्यावेळेला त्या पुस्तकाचा काळ तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या पुस्तकात असलेले संदर्भ, त्या पुस्तकात असलेले शब्द, भाषा हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो.
हळूहळू काळ जसा पुढे जातो तसे नवीन नवीन शोध लागतात, संदर्भ बदलतात, भाषा बदलते. परंतु त्या पुस्तकाचा काळ जेव्हा आम्ही तुमच्यासमोर मांडतो त्यावेळेला त्या काळाशी आम्ही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. ह्याची दखल आपण सगळ्यांनी नक्की घ्यावी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.